रात्री कुशी बदलत अनिता तिच्या नवऱ्याला महेशला म्हणाली, अहो ऐका ना, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. माझे पाय खूप सुजायला लागले आहेत आणि कंबर पण खूप दुखत आहे. तिच्या आवाजात वेदना होती. महेशने रागात तोंडावर ठेवलेला हात काढला आणि मोबाईलमध्ये किती वाजले आहेत ते बघितलं. रात्रीचे 12 वाजले होते. तो रागात चिडून म्हणाला, अनिता प्लीज यार, माझ्या ऑफिसमध्ये काही कमी टेन्शन नाहीत की तू घरातली रामायण ऐकवायला सुरुवात करतेस. दिवसभर घरात बसलेलीच असतेस. दिवसभर नुसती आरामच करत असतेस. आई सांगत होती तू रोज दुपारी 2-3 तास झोपत असतेस, तरी पण तुला थकवा येतो. पाय आणि कंबर दुखणं तुझा भास असेल. जरा व्यायाम करत जा. नुसती बसून राहत जाऊ नकोस. आता मला झोपू दे. उद्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. असं म्हणत महेशने तोंडावर ब्लँकेट घेतलं आणि कुशी फिरवून झोपला. नवऱ्याचं बोलणं ऐकून आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती नवऱ्याला काय सांगणार? तिची सासू ज्याला दुपारची झोप म्हणते, ती खरं तर रोज दुपारी टेरेसवर उन्हाळी कामं उन्हात करण्याची मेहनत असते. पण महेशला खरं ऐकून घ्यायचं नव्हतं, कारण त्याच्यासाठी आईचा शब्द खरा आणि शेवटचा असतो. आणि त्याने गपगुमाने एक पेनकिलर घेतली आणि झोपायचा प्रयत्न करायला लागली, कारण तिला माहीत होतं उद्याचा दिवस तिच्यासाठी कुठल्या लढाईपेक्षा कमी नसणार आहे. दुसऱ्या दिवशी अनिता आणि महेशच्या लग्नाचा 5वा वाढदिवस होता. महेशने उठल्या उठल्या अनिताला हॅपी ॲनिव्हर्सरी विश केलं, पण त्याच्या बोलण्यात आता ते प्रेम नव्हतं जे पहिलं असायचं. नाश्ता करताना महेशची आई शोभाताई खूप उत्साहाने मुलाला म्हणाल्या, महेश, आज रात्रीची वाढदिवसाच्या पार्टीची तू काळजी करू नकोस. मी सगळं नियोजन करून ठेवलं आहे. तू फक्त वेळेवर ये. बाकीची काळजी माझ्यावर सोड. शेवटी माझ्या लाडक्या मुलाचा आणि सुनेच्या लग्नाचा 5वा वाढदिवस आहे. मी काही कमी पडू देणार नाही. आईचं बोलणं ऐकून महेश हसत म्हणाला, आई तू राहू दे. जास्त धावपळ करू नकोस. मी तुला म्हणालो होतो ना, मी रात्रीचं जेवण हॉटेलमधून ऑर्डर करतो. घरात उगाच तू आणि अनिता परेशान व्हाल. त्याची आई त्याचं बोलणं थांबवत म्हणाली, अरे हॉटेलचं जेवण पण काही जेवण असतं का? आणि पार्टीत तुझ्या आत्या, त्यांची मुलं, मावशी, त्यांची मुलं, सुना, मामा मामी सगळे येणार आहेत. घरातली गोष्टच वेगळी असते. आणि तू काळजी करू नकोस. मी जेवण बनवायला आचारी सांगितलं आहे. तो त्याच्या माणसांच्या सोबत येऊन सगळं जेवण बनवून जाईल. आणि त्याला तर फक्त तयार होऊन पाहुण्यांची स्वागत करायचं आहे. मी तिला उठल्या उठल्याच बोलले आहे की आज तू काही काम करायचं नाहीस. अनिता किचनमध्ये चहा करत होती. सासूचं हे साफ खोटं बोलणं ऐकून तिचं मन भरून आलं आणि हात कापायला लागले. ती मनात म्हणाली, आचारी? कुठला आचारी? तिच्या सासूने सकाळी सकाळीच तिच्या हातात जेवणाच्या मेनूची यादी दिली होती. 25-30 लोकांचं जेवण बनवायचं होतं. त्यात पुलाव, पनीरची भाजी, पुऱ्या, कोशिंबीर बनवायची होती आणि गोडमध्ये गुलाबजाम. तिच्या सासूने तिला सक्त ताकीद दिली होती की खबरदार, जर यातला एक शब्द जरी महेशला सांगितलास तर लक्षात ठेव, माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. तो फालतू खर्च करत असतो. घरातल्या बायकांचं कर्तव्य असतं घरातला नवऱ्याचा पैसा वाचवण्याचं. गपगुमान कामाला सुरुवात कर. महेश बिनधास्त होऊन ऑफिसला निघून गेला. तो जाता जाता अनिताला म्हणाला, बघ अनिता, आई तुझी किती काळजी घेत असते. जेवण बनवायला आचारी सांगितलं आहे म्हणजे तुला आराम करायला मिळेल. आणि तू आहेस की फक्त तिच्याबद्दल तक्रारीच करत असतेस. संध्याकाळी छान तयार होऊन बस. मी जी ती नवीन साडी घेतली आहे ना, तीच नेस. महेश ऑफिसला गेल्यानंतर घरातला नजारा पूर्ण बदलून गेला. तिच्या सासूने सोफ्यावर पाय पसरले आणि आरामात टीव्ही बघायला लागली. अनिताला बसलेली बघून तिची सासू म्हणाली, अनिता बसली काय आहेस? 10 वाजले आहेत. वाटाणा सोलायला घे. आणि हो, नीट ऐक, पनीरचे तुकडे एका साईजमध्ये काप, नाहीतर पाहुण्यांच्या समोर माझं नाक कापलं जाईल. आणि हो, घरातली कामं लवकर आवर, कारण संध्याकाळी तुला तयार पण व्हायचं आहे. नाहीतर लोक बोलतील किती आळशी सून आहे. बिचाऱ्या अनिताने तिच्या साडीचा पदर कमरेला खोचला आणि जेवणाच्या तयारीला लागली. एक एकटा जीव आणि 25-30 लोकांचं जेवण. मिक्सरचा आवाज, कुकरच्या शिट्ट्या आणि भांड्यांचा आवाज, त्यात अनिताचे हुंदके दबून गेले. तिच्या पायाची सूज अजूनच वाढली होती.
उभं राहून काम करून तिला चक्कर यायला लागली होती, पण थांबायची परवानगी अजिबात नव्हती. तिची सासू अधूनमधून किचनमध्ये येऊन तिला फक्त हुकूम देत असायची, अनिता, काजूची पेस्ट एकदम बारीक कर आणि गुलाबजाम बनवताना साखरेचा पाक जास्त घट्ट करू नकोस. मदतीच्या नावावर त्यांनी एक पाण्याचा ग्लास पण उचलून अनिताच्या हातात दिला नाही. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अनिताची अवस्था अशी झाली होती की एखाद्या भट्टीतून बाहेर आली आहे. घामाने पूर्ण भिजलेली होती, केस विस्कटलेले होते आणि डोळ्यांच्या खाली काळे डाग पडले होते. तिनं कसं तरी सगळं जेवण बनवून तयार केलं, हॉल स्वच्छ केला आणि पळत आवरण्यासाठी खोलीत गेली, कारण पाहुणे यायची वेळ झाली होती. पाहुणे आले तेव्हा अनिता नटून थटून आवरून त्यांचं स्वागत करण्यासाठी उभी होती, पण तिच्या चेहऱ्यावरचा थकवा मेकअपच्या खाली लपलेला असून पण स्पष्ट जाणवत होता. महेश पण ऑफिसवरून आला होता आणि पाहुण्यांच्या सोबत गप्पा मारण्यात मस्ती करण्यात व्यस्त होता. महेशची आत्या म्हणाली, अरे वहिनी, घरात जेवणाचा छान वास सुटला आहे. असं वाटत आहे आज छान चवदार जेवायला मिळणार आहे. हे ऐकून शोभाताईंची मान गर्वाने ताठ झाली. त्या म्हणाल्या, अहो ताई, आज खास तुमच्यासाठी जेवण बनवायला स्पेशल आचारी बोलवला होता. मी त्याला म्हणाले, पैसे कितीही लागू दे, पण चवीत काही कमी पडायला नको. अनिता एका कोपऱ्यात उभी राहून ट्रेमध्ये पाण्याचे ग्लास ठेवत सासूचा मोठेपणा ऐकत होती. सासूचं बोलणं ऐकून तिला असं वाटलं की कुणीतरी तिच्या अस्तित्वावर घाव घातला आहे. तिची मेहनत, तिचं दुःख, तिने घेतलेला त्रास, सगळं काही स्पेशल आचारीच्या नावावर झालं. तेवढ्यात महेश अनिता जवळ आला आणि हळूच कुजबुजत म्हणाला, अनिता, तू एवढी थकल्यासारखी का वाटत आहेस? तुझ्या चेहऱ्यावर हसू, आनंद का दिसत नाही? आईने आपल्या लग्नाच्या पार्टीसाठी एवढी मेहनत घेतली, जेवण बनवायला आचारी बोलवला. कमीत कमी तुझ्या चेहऱ्यावर आनंद तरी दिसू दे. अनिता काहीतरी बोलायला गेली. ती म्हणाली, अहो तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज आला, अगं अनिता, आतून जरा स्नॅक्स तरी घेऊन ये. आचार्याने तयार करून किचनमध्ये ठेवले आहेत, तू फक्त आणून द्यायचं काम कर. अनिता काही न बोलता किचनमध्ये गेली. पार्टी रंगात आली होती. सगळे जेवणाची प्रशंसा करत होते. पुलाव, पनीरची भाजी तर हॉटेलमध्ये असते अगदी तशीच झाली आहे. पाहुण्यांची प्रशंसा ऐकून महेशची छाती गर्वाने फुलली होती. त्याला त्याच्या आईच्या नियोजनावर गर्व वाटत होता. जेवण झाल्यानंतर सगळे गप्पा मारत बसले होते. महेशला तहान लागली आणि पाण्याचा जग मोकळा होता. त्याने विचार केला की मी स्वतः किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन येतो. अनिता तर पाहुण्यांच्या मध्ये बिझी असेल, असा विचार करून तो किचनकडे जायला लागला. जसा तो किचनमध्ये गेला तिथेच सुन्न उभा राहिला. तिथलं दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण किचनमध्ये कुठला आचारी नव्हता, कुणीही मदत करणारं नव्हतं. खरकट्या भांड्यांचा ढीग लागला होता. फरशीवर सगळीकडे पीठ पडलं होतं आणि अनिता तिथे छोट्या स्टूलवर बसून तिच्या सुजलेल्या पायांना दाबत होती. तिच्यासमोर एक जेवणाचं ताट होतं. त्यात सगळे जेवल्यानंतर उरलेला थोडासा पुलाव आणि भाजीची ग्रेव्ही होती. ती भरल्या डोळ्यांनी तोंडात घास कोंबत होती. तिची साडी जी महेशने एवढ्या प्रेमाने दिली होती, ती जागोजागी पाण्याने आणि तेलाने खराब झाली होती. महेशने किचनमध्ये नजर फिरवली. तिथे कुठलीही मोठी पातेली नव्हती, जे आचारी सोबत घेऊन येतात. तर त्यांच्याच घरातली जुनी मोठी पातेली आणि कढई होती, जे घासायची पडली होती. म्हणजे हे सगळं 25-30 लोकांचं जेवण अनिताने एकटीनं बनवलं होतं. तेवढ्यात त्याची आई किचनमध्ये आलेली बघून महेश तिथून बाजूला झाला. त्यामुळे त्यांनी महेशला बघितलंच नाही आणि तो बाजूला उभा राहून आईचं बोलणं ऐकायला लागला. त्यांचं सगळं लक्ष अनितावर होतं. त्या रागात म्हणाल्या, अगं ए महाराणी, तू इथे खात बसले आहेस होय? बाहेर महेशच्या आत्याला खीर हवे आहे आणि ही खरकटी भांडी कोण घासणारा? तुझा बाप. लवकर लवकर भांडी घासून घे, कारण उद्या कामवाली येणार नाही. मला सगळं किचन स्वच्छ झालेलं पाहिजे. बाहेर उभा राहून महेश जो आईचं बोलणं ऐकत होता, तो आईचं बोलणं ऐकून हैराण झाला.
ही त्याची तीच आई होती जी बाहेर पाहुण्यांच्या समोर खूप गर्वाने बोलत होती की अनिता माझी सून नसून माझी मुलगी आहे. ही तीच आई होती जी बोलली होती की जेवण बनवायला आचारी बोलवला होता म्हणजे अनिताला आराम करायला मिळेल. महेशने एक मोठा श्वास घेतला. त्याचा भ्रम, त्याचा विश्वास एका क्षणात काचेसारखा तुटला. त्याला आठवलं, काल रात्री झोपल्यावर अनिता बोलली होती की तिचे पाय सुजले आहेत, कंबर दुखत आहे. त्याला आठवलं अनिताचं गपगुमान सगळं दुःख, त्रास सहन करणं, तिचा उदास थकलेला चेहरा. हे सगळं आठवून त्याला जाणवलं की तो अनिताचा किती मोठा गुन्हेगार आहे. तो काही न बोलता हॉलमध्ये परत आला, कारण सगळे पाहुणे आपापल्या घरी निघाले होते. सगळे बोलत होते. महेशची आत्या जाता जाता बोलली, शोभा वहिनी, जेवण खूप चवदार होतं. तू त्या आचारीचा नंबर मला नक्की दे. हे ऐकून शोभाताई हसून म्हणाल्या, हो हो, का नाही, मी मेसेज करून पाठवते. सगळे पाहुणे गेल्यानंतर शोभाताई आरामात सोफ्यावर पाय पसरून बसल्या आणि म्हणाल्या, अरे देवा, मी तर धावपळ करून पाहुण्यांची उठाठेव करून थकून गेले. महेश, बघितलं का किती छान पार्टीचं नियोजन केलं होतं मी. खूप छान झाली ना पार्टी. जर तुझे बाबा असते तर किती खुश झाले असते. महेश बाहेर दारातच उभा होता. त्याचा आवाज एकदम शांत पण थंड होता. तो म्हणाला, हो आई, पार्टी खूप छान झाली आणि सगळ्यात छान होतं ते त्या स्पेशल आचार्यानं बनवलेलं जेवण. हे ऐकून त्याची आई जरा दचकली आणि घाबरून म्हणाली, अरे, तो आचारी तर जेवण बनवून कधीच निघून गेला. मी त्याला जेवण बनवायचे पैसे पण देऊन टाकले. महेश म्हणाला, आई, तू त्याला किती पैसे दिले आहेस. मी तुला पार्टीचे सामान आणि जेवण बनवण्यासाठी 20,000 दिले होते आणि जास्त लागले तर म्हणून 5,000 जास्त दिले होते. त्याची आई विषय बदलत म्हणाली, अरे, त्या सगळ्यांचा हिशोब आपण नंतर करू. तू थकला असशील ना, जाऊन खोलीत झोप. महेश म्हणाला, नाही आई, आत्ता इथे सगळ्याचा हिशोब होईल. असं म्हणत त्याने त्याच्या खिशातून एक पाकिट काढलं आणि टेबलवर ठेवलं आणि म्हणाला, आई, हे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत. मागच्या आठवड्यात अनिताला चक्कर आली होती म्हणून मी तिला तुला न सांगता डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. तेव्हा नाही, जेव्हा तू झोपली होतीस, तर तेव्हा जेव्हा तू तुझ्या किटी पार्टीला गेली होतीस. डॉक्टरांनी रिपोर्ट बघितल्यावर सांगितलं की अनिताच्या मणक्यात गॅप पडला आहे आणि ती खूप कमजोर झाली आहे. तिच्या अंगात रक्ताची कमी आहे. ती कुठल्या तरी मानसिक दबावाखाली आहे. तिला बेड रेस्टची आणि चांगल्या खाण्यापिण्याची खूप गरज आहे. मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईचा चेहरा पांढरा पडला. महेश किचनमध्ये गेला आणि अनिताच्या हाताला पकडून तिला बाहेर ओढत घेऊन आला. अनिता खूप घाबरलेली होती. तिचे हात अजून पण घाण होते. तो अनिताला बाहेर घेऊन आल्यावर त्याच्या आईला म्हणाला, आई, या आचार्याला बघितलंस का. असं म्हणत त्याने अनिताला सोफ्यावर बसवलं आणि म्हणाला, आई, हा तोच आचार्य आहे. त्याने आज तुझी इज्जत वाचवली आहे आणि त्या बदल्यात तू तिला काय दिलंस. शिव्या, टोमणे, अपमान आणि उरलेलं जेवण. त्याची आई खोटं खोटं रडायचं नाटक करत म्हणाली, महेश, तू तुझ्या आईशी असं कसं बोलत आहेस. मी तर फक्त तुझे पैसे वाचवण्यासाठी हे सगळं केलं आणि ते पैसे घरातच राहिले आहेत ना. तुमच्या भविष्यासाठी तर साठवून ठेवत आहे ना. महेश रागात ओरडत म्हणाला, आई, कुणाचं भविष्य. एका मेलेल्या सुनेचं भविष्य का एका अशा मुलाचं भविष्य जो त्याच्या बायकोच्या मरणाला कारणीभूत ठरेल. आई, तू माझे पैसे वाचवले नाहीस तर माझ्या बायकोचं रक्त शोषलं आहेस. मी तुला AC लावायला पैसे दिले होते, तू खोलीत लावला नाहीस आणि वर अनिताला म्हणालीस की महेशने नकार दिला आहे. मी घरात कामवालीच्या पगाराचे पैसे पण देत होतो. तू तिला कामावरून काढून टाकली आणि अनिताला म्हणालीस की ती काम सोडून निघून गेली. आज तू जेवण बनवणाऱ्याचे पैसे पण तुझ्या जवळ ठेवून घेतलेस आणि आजारपणात तू अनिताकडून 25-30 लोकांचं जेवण बनवून घेतलंस. अनिता बिचारी सोफ्यावर बसून रडत होती. महेशने तिच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. आज तिला नवरा तिच्या पाठी उभा असल्याची प्रेमळ जाणीव होत होती. एक सुरक्षित भावना
एक कवच. त्याची आई त्यांचा शेवटचा पत्ता फेकत म्हणाली, महेश, ही बाई तुला माझ्या विरोधात भडकवत आहे. महेश म्हणाला, आई, तिला काही बोलायची गरजच लागली नाही. महेशने त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसलं आणि म्हणाला, तिचं शांत बसणं आणि किचनमध्ये पडलेल्या खरकट्या भांड्यांचा ढीग सगळं खरं बोलत आहेत. आई, तुझ्या आंधळ्या प्रेमाची पट्टी माझ्या डोळ्यांवर बांधली गेली होती. त्यामुळे तुझ्या प्रेमाच्या मागे लपलेला तुझा क्रूर चेहरा दिसला नाही. आई, तू एवढी वाईट कशी असू शकतेस? आई, तू स्वतः एक बाई असून पण तू दुसऱ्या बाईसोबत? मला असं वाटलं की आई आहेस, पण तू तर एका मालकिनीसारखी वागत होतीस आणि माझ्या बायकोला अनिताला खरेदी केलेला नोकर समजत होतीस. महेशने अनिताला हाताला पकडून उभी केली आणि म्हणाला, चल अनिता. अनिता थरथरत्या आवाजात म्हणाली, कुठे? महेश ठामपणे म्हणाला, हॉटेलमध्ये. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तू तिथं आयतं समोर आलेलं जेवण खाशील, ना की तू स्वतः बनवलेलं. आणि हो, उद्यापासून, असं म्हणत महेशने त्याच्या आईकडे बघितलं आणि म्हणाला, उद्यापासून या घरातला सगळा हिशोब मी स्वतः बघणार आहे. घरातल्या किचनच्या सामानापासून ते घरातल्या नोकरांपर्यंत सगळं काही मी बघणार आहे. आणि हो आई, आजपासून तुझ्या हातात 1 रुपया पण देणार नाही. राहिली गोष्ट तुझ्या सेवेची, तर आजपासून तुझी सेवा तेच करणार ज्याला तू पैसे देशील. माझी बायको आजपासून या घरात फक्त माझी बायको बनून राहणार, कामगार बनून नाही. मुलाचं बोलणं ऐकून शोभाताई सुन्न झाल्या. त्यांनी एवढ्या वर्षापासून खोट्या प्रेमाची विणलेले जाळे एका क्षणात तुटलं. महेश अनिताचा हात पकडून घरातून बाहेर निघून गेला. अनिताने एकदा वळून मागे बघितलं तर त्या सजलेल्या हॉलमध्ये तिची सासू एकटी बसलेली होती, अगदी एकटी. त्यांचा खोटा रुबाब, शान आणि पैशाचा घमंड सगळं जागच्या जागी राहिलं. गाडीत बसल्यावर महेशने अनिताचे सुजलेले पाय त्याच्या मांडीवर घेतले आणि हळूहळू दाबायला लागला आणि म्हणाला, सॉरी अनिता, मला माफ कर. मला सगळं समजायला खूप उशीर लागला, पण आता अजून नाही. अनिताने महेशचा हात तिच्या हातात घेतला, पण काही बोलली नाही. पण तिच्या डोळ्यातल्या पाण्यानं सांगितलं की आज तिला तिचा नवरा, तिचा स्वाभिमान, तिचा मानसन्मान आणि घर परत मिळालं आहे. आपण एकत्र कुटुंबात मोठ्यांची शिकवण म्हणून खूप वाईट गोष्टी बघून न बघितल्यासारखं करतो. एक मुलगा त्याच्या आईवर विश्वास ठेवतो, ही चांगली गोष्ट आहे. पण त्या विश्वासाची किंमत जर त्याच्या बायकोच्या अस्तित्वाला तुडवून चुकवावी लागली तर तो विश्वास नसून गुन्हा असतो. घरची लक्ष्मी फक्त ती नसते जी घरातला पैसा वाचवते, तर ती पण असते जी स्वतःचा आनंद, तिची स्वप्न, इच्छा मारून घरासाठी जगते. त्या लक्ष्मीचा सन्मान घराची, खानदानाची मानमर्यादा असते.